साबुदाण्याचे असे मऊ आणि लुसलुशीत पराठे तुम्ही कधी ट्राय केले आहेत का? फक्त 2 पराठे खाल्ले तरी पोट दिवसभर भरल्यासारखं वाटेल आणि चवीला तर एकदम भन्नाट. सर्वात आधी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. अगदी लो फ्लेमवर साधारण 7 ते 8 मिनिटं हलका होईपर्यंत भाजून घेतला आहे. साबुदाणा थोडा थंड झाल्यावर तो मिक्सरमध्ये घेऊन बारीक पिठासारखा ग्राइंड करून घ्यायचा. आता एका बाउलवर चाळणी ठेवून हे साबुदाण्याचं पीठ छान चाळून घ्यायचं. यामध्ये आता मी 2 उकडलेले बटाटे किसून घालते. यानंतर 3 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर यांची पेस्ट घालायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सर्व एकत्र करून छान मळून घ्यायचं. गरज वाटली तरच थोडासा पाण्याचा हात लावा. बटाट्यामुळे पीठ सहज मळून येतं, त्यामुळे जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. आता थोडंसं पीठ घेऊन हलक्या हाताने त्याचा पराठा लाटून घ्यायचा. पराठ्याला एकदम परफेक्ट गोल शेप देण्यासाठी मी इथे एक झाकण घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि छान गोल पराठा तयार झाला आहे. पराठा ना खूप पातळ ना खूप जाड ठेवायचा. आता गरम तव्यावर हा पराठा टाकून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूंना थोडंसं तूप लावून पराठा छान गोल्डन आणि मऊ होईपर्यंत भाजून घ्या. आणि बघा, तयार आहे आपला मऊ लुसलुशीत आणि चविष्ट साबुदाणा आलू पराठा. उपवासासाठी असो किंवा नाश्त्यासाठी हा पराठा एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी ईशाज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.